पंढरपूरपासून मंगळवेढ्याला आम्ही गेलो. पंढरपूरपासून साधारणतः 20-22 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढ्याला श्री रिद्धी सिद्धी माता आणि सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर नवीनच मंदिर आहे. पूर्ण संगमरवराचं कन्स्ट्रक्शन आहे. मंदिराचा परिसर फार उत्तम सुंदर असा परिसर आहे. मध्ये कारंजा वगैरे. रिद्धी सिद्धी महागणपती मंगळवेढा हा एंट्रन्स आहे. इथून आपण आतमध्ये जातो. इथून आतमध्ये गेल्यानंतर हा गाभाऱ्याचा आहे. इथे गाभाऱ्याच्या समोर मूषकाची सुंदर काळ्या दगडातली मूर्ती आहे, अप्रतिम. समोर एक चांदीची गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे भाविकांच्या दर्शनासाठी. आणि आतमध्ये रिद्धी सिद्धी माता सहित महागणपती आहे. इथे सर्व भाविकांना नारळ प्रसाद कलावा हे प्रसाद म्हणून दिले जाते. हे बघा, हे मूर्ती बघ किती छान आहे. बांधकाम संगमरवराचं बांधकाम, त्याचं ते फ्लोरिंगचं काम, डिझाईन हे फार अप्रतिम आहे, फार सुंदर आहे. नंतर मंदिरातनं बाहेर आल्यानंतर चहू बाजूला ओसरीसारखा परिसर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे मंदिरं त्यांनी बांधलेले आहेत. फ्लोरिंगचं काम फार सुंदर कलात्मक त्यांनी केलेलं आहे. डिझाईन छान आहे. इथून श्री बालाजीपासून हे साईडनी जे आहे त्याच्यामध्ये बालाजी, अष्टविनायक आणि इतर देवांचे मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर. इथून अष्टविनायकाचे 4 हे आहेत. श्री मोरेश्वर अष्टविनायकामध्ये एक मोरेश्वर. त्याच्यानंतर संगमरवरी खांबाचं कामसुद्धा चांगलं आहे नाशिकवर. सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक. त्याच्यानंतर महागणपती, बल्लाळेश्वर. नंतर वरद विनायक, विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर, सरस्वती माता मंदिर. हा मंदिराचा मागचा परिसर आहे. मुख्य मंदिराचा मागचा भाग अत्यंत रेखीव काम केलेलं आहे. याच्यामध्ये हे शिवपरिवार, शिवपार्वतीचं मूर्ती छान संगमरवरामध्ये बनवलेली मूर्ती आहे. तुळजाभवानी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रेणुका माता, माहूरगडची रेणुका माता. पण ही मूर्ती काळा पाषाणातलीच आहे. त्याच्यानंतर चिंतामणी गणपती, गिरिजात्मक गणपती, विघ्नेश्वर गणपती, श्री महागणपती, श्रीराम सीता याचं मंदिर, महालक्ष्मी माता कोल्हापूर, खंडोबा, हे दत्तरूप गजानन महाराजांचं हे दिलेलं आहे तिथे.
आणि इथे गौतम स्वामीचं हे दिलेलं आहे. परिसर फार सुंदर आहे आणि जस्ट 20-25 किलोमीटरवरतीच आहे पंढरपूरपासून. तर जरूर दर्शनाला जा. सुंदर परिसर आहे आणि पंढरपूरच्या जवळचं एक चांगलं ठिकाण आहे. शिवाय या ठिकाणी वारकरी संप्रदायातले कान्होपात्रा अशी